माझा ऐकतेस ना? तू आता का आलायस कडमडायला? अरे काय करलायस तू हे? मी माझे प्रयत्न करतोय आणि तू फक्त लुडबुड करतोयस. अरे ह्याच्यापेक्षा जबरी प्लॅन आहे माझ्याकडे. आपण असं काय खुल्या डोसक्याची बघत उभं राहायचं तिथं? काय अर्थ काय याला? हे बघ, मला हे माझ्या पद्धतीने करू दे. कळली पद्धत तुमच्या पद्धतीचे ना. काय रे, काय चाललंय? काय झालंय काय परत? म्हणजे असं का बघालाय? पवन, रुद्र आता चेष्टा मस्करीच्या मूडमध्ये नाही. नको त्याला त्रास देऊस. प्लीज त्याला एकटं सोड. मनस्थिती नाही आहे ना तशी त्याची. मग काय ते रडत बसू दे काय? मी त्याकडे बघत बसतो म्हणजे? नाही तर काय करतो, त्याला एकटं सोडून मी गोट्या घेतो. अहो याच काम आहे. म्हणजे? अहो म्हणजे काय म्हणजे, वहिनीला बरं करायचं ना. मग त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा विचार करायला. ते मी ठरवणार, तू नाही ठरवायचं. आणि काही झालं तरी मी गौरीजींची स्फूर्ती परत आणणारच. दाद्या तू एकटा नाही. मी राहू, तू काय मला मावच देणार? अरे वा, जोरदार प्रयत्न चाललेत. मग माझ्या दाद्याला आणि वहिनीला संकट बघणार म्हणजे बघणार. नक्की यश मिळणार तुम्हाला. दाद्या बघितलं काय, यश मिळेल म्हणतात. हो, पण तू लुडबुड करणं बंद केलंस तर. असं असतं मी कुठं दाद्या? मी तुला मदत करलं ना आणि तू वरनं मलाच बोल. मदत ही अशी, तू मदत न करणं हीच खरं तर तू केलेली मदत आहे. कळलं तुला? दाद्या हा तर बिट्टी चिडल्यामुळे हल्ला होता ना, लगेच नॉर्मल कसं झाला? आणि आता तर गौरीला सगळं आठवायसाठी प्रयत्न करायचं म्हणतोय. नाही नाही, गौरीला काही आठवलं नाही पाहिजे. मलाच काहीतरी करावं लागेल. काय ग, बरं वाटतंय ना? हो, इथे अगदीच व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते तुझी. हो. काय ग गौरी, तुला हे घर कसं वाटतं? हा काय प्रश्न आहे? चांगलंच आहे की. आणि इथली माणसं तीही चांगली आहेत ना? बरी आहेत. त्या नंदाई चांगल्या आहेत, पवनही आणि रुद्रही. तुला खूपच आवडलेली दिसतात इथली माणसं. हो, एका दिवसात. अगं म्हणजे चांगली माणसं खायला वेळ नाही लागत ना. तुलाही आवडली असतीलच की. तुला ओढ नाही जाणवत का त्यांच्याबद्दल? तू वर्षभर राहिलीस इथे, इतकं छान सांभाळलं त्यांनी तुला. तुला इथंच राहावंसं नाही वाटत का? इथे लोकांचं घरात कशासाठी आणि कोणासाठी? कोणासाठी ते मी कसं सांगणार? तू राहिलीस इथे वर्षभर, तू सांग. मी कसं सांगू? आणि काय ग, इतकी कसली घाई झाली आहे तुला? वेळ तुझ्या लग्नाला, इतक्यात कोणी शोधायची गरज नाही. ए माझं नाही, मला नाही राहायचं इथे. मग काय मला सून करतेस की काय या घरातली? वेडी. करायची काय गरज आहे? तू सूनच आहेस या घरची. अगं काय झालं, कशाला बोलवलंस मला? आपल्या गौरीसाठी. तिचा विचार करायला हवा आता आपण. आता गौरीचा विचार आपण कायमच करतो रेवती. हो, पण आता वेगळा विचार करायला हवा. म्हणजे कसं आहे ना, गौरी सून होती तोवर गोष्ट वेगळी होती. गौरी आपली सून आजही आहे. हो, पण ते आपल्यासाठी ना. तिच्या दृष्टीने तिची आयडेंटिटी वेगळी आहे आणि तिच्या तब्येतीसाठी आपल्याला तिला तसं ट्रीट करायला हवं. ट्रीट करायचं? तिची घराबाहेर राहायची सोय केली, आता आणखी काय ट्रीट करणार? अगं बाकीच्या गोष्टी पण असतात ना. म्हणजे हे का, गौरीला आणि तिच्या मैत्रिणीला खर्चासाठी पैसे,
अगं पण कशासाठी? जेवण खाण सगळं घरीच होतंय ना. अगं पण ती या घरातली हे तिला आठवतच नाहीये. मग तिला कसं चालेल इथलं सगळं? रुद्रने तिला आठवून द्यायचा निर्णय घेतलाय, पण अजून आठवलं नाहीये ना तिला. घरची खरी सून आहे ती. तिचा हक्क आहे या पैशांवर, या सगळ्यावर. तिला आता आठवत नाही हे खरंय, पण आपल्याला माहिती आहे ना. मग तिला दिले थोडे पैसे तर काय बिघडतं? नाही बिघडणार काही नाही, पण मॅडम, रेश्मा, बरं झालं तू आलीस. दिलासा मिळाला. गौरीची काळजी वाटत होती ग आम्हाला. तिला कसं सावरायचं तेच कळत नव्हतं, पण तू आलीस, सगळे प्रश्न सोडवलेस. गौरीला सोबत मिळाली, तिला हक्काची व्यक्ती मिळाली. हो. रेश्मा, हे पैसे हे गौरीसाठी आणि तुझ्यासाठी पैसे. खर्चाला असू देत. आमच्या गौरीला काही कमी पडायला नको हा. माझ्या मुलाची बायको आहे ती, या घरची सून. तिची काळजी घे. रुद्राच्या प्रयत्नांनी एकदा तिला सगळं आठवलं ना की मग काही काळजी नाही. पण तोपर्यंत ठेव हे पैसे, सांभाळ तिला. रेश्मा, तुला सांगायला नकोच, पण गौरीची काळजी घे. तिला हवं ते करू दे. तिला कुठे जायचं असेल तर जाऊ दे. अगदी तिला तिच्या गावी जायचं असेल ना तरी तिला अडवू नकोस. तिला आनंदी ठेव. तिचं मन मोडू नकोस. मी हात जोडते तुझ्याकडे. तिला जितकं आनंदी ठेवता येईल तितकं ठेव. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही आधीच इतकं काही करताय गौरीसाठी. मी आणखी काही त्रास नाही होऊ देणार तिला. मी घेईन तिची काळजी. थँक्यू. रुद्र, तू गौरीला तुमच्या नात्याची आठवण करून द्यायच्या आत मी गौरीच्या डोक्यात इथून निघून जायचा विचार भरते की नाही बघच तू. दाद्या, दाद्या, मी येऊ. अवघाच गडबड करायचा आहे. काय केलं तुझं काय? मी? म्हटलं एकदा डोळे भरून बघून घेतो गौरीजींना. दाद्या, असं का बोलतेस? आता आपले ठरले नव, लढायचं आणि जिंकायचं. हो, पण जिंकण्यासाठी जी प्रेरणा लागते ती माझी प्रेरणा गौरीजीच आहेत. काय ठरवलंय? नाही, काय ठरवलं नाही अजून. पण मला एवढं कळलंय की नुसतं असं बघून काय नाही होणार. कसं खोळ्यागत बघत उभारलाय बघा. ते दाद्या, त्या आठवय बिटवायचं राहील बाजूला. गौरी वहिनीला वाटेल तूच मावालीस. मला सांगा, तुम्हाला असं कोण चोरून बघितलं तर तुम्हाला आवडते का? ए,
रेश्मा, बाहेर कुणी होतं का ग? नाही. का ग? नाही, मला असं वाटलं. तू कुठे गेली होतीस? तू आता इथेच था. अगं, त्यांनी हे पैसे दिलेत. दाद्या, हे दाद्या, हाय वहिनी हाय. एवढे पैसे? अगं, लागतीलच ना किराण्यासाठी. अगं पण एवढे? अगं, तुझेच लागतीलच ना. आणि सगळे काय एकदम खर्च नाही करायचं आपल्याला. नाही, एवढे पैसे कसे घेणार? आधीच त्यांनी माझ्या उपचारांवर खूप खर्च केला असणार. आणि आता आणखी पैसे नको. आणते इकडे. कुठे आहेत मॅडम? पळालेस का? ए वहिनी, वहिनी. बाळा, तू एकटाच उंच झालाय. थांब, तुझं डोकं शांत करतो. ए, माझ्यावर का ओरडतोस रे? तुझं डोकं शांत करते ना. हे घे. चंदू शेठ, काय चंदू शेठ? हे घे, हे घे घे घे. माझ्यावर ओरडतोय. ओ चंदू शेठ, काय चंदू शेठ? चंदू शेठ, चंदू शेठ, काय काय करताय तुम्ही? मी झाडाला पाणी घालतोय. तुम्ही का भिजलेत? आज ते काय ते गरबा पंचमी आहे का? रंग नाही लावायचा? तुम्ही झाडांना पाणी घालताय ना? हो. मग तुम्हाला बघता नाही झाडा मागे कोण उभं आहे? कोण उभे? मी उभा होतो. तुम्ही झाडा मागे काय लपले होते? काय लपाछपी खेळत होते? मी मोठा असताना पण खेळायचो. आता नाही खेळत. गप्प बसा, उगाच वाद घालू नका. वाज नाही, पाणी घालतोय काय? अरे चंदू शेठ, काय करताय तुम्ही? हे दूधवाले अभी आते उशिरे को. चंदू शेठ, हे काय करलाय? आत्ता पाणी देता का तुम्ही? समद्यावर पाणी फिरवायला जावं इकडनं. मग यांना पाणी कोण घालणार? अहो, झाड गटाकडे खाली जावा. ते बघ, ते कशी गौरीताई, अहो तुम्ही कुठे निघालात? म्हणजे हातात पैसे घेऊन? काय लागणार आहे का? मी आणतो ना. ते पैसे दिले होते ना, ते परत करायचे होते. का? अगोदरच खूप खर्च केला असेल ना तुम्ही माझ्यावर. आता आणखी कशाला? अपघात झाला म्हणजे उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले असणार. किती खर्च झालाय? खूप झालाय का? नाही, पैसे परत करायची काही गरज नाही. असं कसं? परत घ्यावेच लागते. आता वर्षभर औषध पाणी म्हणजे लाखो रुपये खर्च झाले असते. लाख रुपये जमवायला वेळ लागेलच. नाही, खूप नाही झाले. सरकारी दवाखान्यात केलाय. हा, तिथं शेअरिंग बेड होता 1/2. शेअरिंग मध्ये म्हणजे त्याला म्हणायचे वॉर्ड शेअरिंग मध्ये होता, बेड नाही. त्यामुळे खर्च कमी झालाय. जे काही असेल ते देईन मी. तुमचे सगळे पैसे परत केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्याची परतफेड करायला हवी ना. गौरीजी, नेंदू काम करत नाही या गौरीचा, पण माच काही गेला नाही. तरी होते आंटी, येथे आसपास एखादं थंड हवेचं ठिकाण आहे का? तुला बायकोला घेऊन हनीमूनला जायचा प्लॅन आहे का? मला जायची गरज नाही आहे ग. तुझं डोकं शांत करण्याची गरज आहे, म्हणून तुझ्यासाठी विचारतो.
ते पैसे घे आणि जा मस्त कुठेतरी फिरून ये. नाहीतर एक काम कर, एखादं रिटायरमेंट होमच बांधून घे एखाद्या मोठ्या डोंगरावर, कारण इथे तुझा काहीच उपयोग नाही. त्या गौरीची मेमरी गेली तरी आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. मग कशाला डाव खेळण्यात तुझी एनर्जी आणि बुद्धी वाया घालवतेस? त्यापेक्षा मग आपण आता हे सगळं सोडू आणि आपापल्या मार्गी लागू. कारण तुझ्याकडनं आता अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर मोठा दगड मारून घेण्यासारखं. सुमित, खूप जास्त बोलतोस तू. गौरीने पैसे परत केले, तिची मेमरी नाही आली परत. आणि हो, तुला जरी सगळं संपल्यासारखं वाटत असेल ना, तरी मी तुझ्यासारखी हिंमत हरणारी नाहीये. हो, पण हे जे काही घडतंय ना, ते बघून मला नाही असं वाटत की गौरीची मेमरी परत यायला जास्त वेळ लागेल. नाही नाही येणार. तिची मेमरी परत येण्याआधीच ती या घरातून कायमची गेलेली असेल आणि रुद्रही कायमच्या आयुष्यातून उठला असेल. हा शब्द आहे माझा. अहो काय झालं, काय एवढी चिडचिड करताय? गौरी, गौरी तिचं काय? जे ती सगळं विसरली ना. गौरीची ही अवस्था बघून तुम्ही अस्वस्थ झालात ना? हो ना. साहजिकच आहे, पण तुम्ही काहीच काळजी करू नका. आता हे दिवस बदलणार आहेत. म्हणजे हो, रुद्र भाऊजींना त्यांची चूक समजलीये. त्यांनी माझी माफी मागितली. माफी मागितली? हो, आणि आता ते हळूहळू तुम्हालाही माफ करतील आणि मग आपला सुखानं संसार सुरू होईल. माझं काय चाललंय, हिचं काय चाललंय? ही डोकेदुखी कधी एकदा आयुष्यातून जाते असं झालंय मला. असो, रुद्रने हिची माफी मागितली म्हणजे ह्याच्यामुळे कंपनीतली माझी जागा मला परत मिळेल. हिचा एवढा जरी फायदा झाला तरी खूप झाला. अहो काय झालं? हा ते मी हा विचार करत होतो, रुद्राला कसं वाटत असेल ना. गौरी त्याला ओळखत पण नाही. बिचाऱ्याची अवस्था किती विचित्र झाली. पण त्यामुळे आता मला तुझं महत्त्व जास्त कळतं. हो ना, पण आता रुद्र भाऊजींच्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले आणि मला खात्री आहे ते तुम्हाला लवकरच कामावर येऊ देतील. खरंच असं होईल? हो, मी बोले ना त्यांच्याशी. आलेच हा. तू तुझं काम कर, मग मी तुझं काम तमाम करून टाकतो. एकदा का शिडीवरून चढून वर गेलो की शिडीच ढकलून देतो. रेवती आंटीला रुद्राला अडवता येईल की नाही माहीत नाही, पण तो गौरीसोबत पुन्हा उभा राहायच्या आत मला माझी जागा मिळवायलाच हवी. काय करताय? अरे, तुम्हाला कसं कळलं मी आलोय? याने सांगितलं. म्हणजे भांड्यात दिसलात मला. अच्छा, म्हणजे जर भांड्यात दिसलो नसतो तर जमलंच होतं मला. मला कुठे बघायची गरज नाही, तुमची सावली ओळखते मी. जर दबक्या पावलांनी आलो तर तुमच्या आधी तुमचा गंध येतो मला सांगायला तुम्ही येणार आहात म्हणून. अच्छा, म्हणजे मी काहीही केलं तरी तुम्ही ओळखणारच? हो, मला दिसायचं बंद झालं, मला ऐकू यायचं बंद झालं, मला स्पर्श कळायचा बंद झाला, मला गंध कळायचा बंद झाला ना, तरी ओळखेन मी तुम्हाला. असं आहे का? गौरीजी, एवढं प्रेम करता माझ्यावर, मग डोळे बंद करा आणि ओळखा मी काय करणार आहे. ते बरोबर ओळखलंय, म्हणूनच डोळे उघडे ठेवणं जास्त गरजेचं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं गौरीजी. माझ्या प्रश्नाचं उत्तर. यात विरघळलेली साखर आहे ना, ती कधी वेगळी करता येते का दुधातून? तितकंच अवघड आहे.
माझ्या मनातून तुमचं प्रेम वेगळं करणं. दाद्या दाद्या काय रे वहिनी निघाली. म्हणजे तिनं पैसे मिळवायच्या आत तू जिंकणार होता ना, मग काहीतरी कर. ती बहुतेक नोकरी उडकायला बाहेर पडली.